घेतला आणि त्याच्यानंतर खाजा बनवायला घेतला। आणि खाजा बनवण्यासाठी मी 4 वाटा मैदा घेतलेला आहे, त्यात थोडंसं मीठ घालून घेतलं आणि डालडा गरम थोडासा कोमट करून घेतला। 1 पाऊण वाटी डालडा याच्यामध्ये गरम मोहन करून घातलं आणि मोहन घातलेले मिश्रण अतिशय छान असं मिक्स करून घेतलं आणि असा गोळा होत असेल तर ते मिश्रण असं छान मोहन पडलेलं आहे, बरोबर पडलं आहे असं समजायचं। आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं घट्टसर मळून घेतलं आणि त्याच्यानंतर मी तोपर्यंत म्हटलं 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ हे पीठ। आणि पाक बनवायला घेतला आणि 2 वाट्या साखर घेतलेली आहे मी, 4 वाट्या मैदा आहे तर 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतकंच पाणी या पाकामध्ये घातलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जे पीठ 10 मिनटं फर्मेंट करायला ठेवलं होतं तेही तयार झालेलं होतं आणि थोडंसं तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून छान असा साठा तयार करून घेतला मध्ये लावण्यासाठी आणि छान लाट्या लाटून घेतल्या आणि त्याच्यावर साठा लावून एकावर एक 2 लाट्या टाकून दुसऱ्या लाटीलाही हे साठा लावून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला असं फोल्ड करून घेतलं, जसं आपण साठ्याच्या करंजा वगैरे करतो तसंच अगदी। आणि छान फोल्ड करून घ्या। आणि मी ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय करत होते आणि तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल, काही कमी जास्त असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये, मी पुढच्या वेळेस करताना नक्की तसं करण्याचा ट्राय करीन। आणि छान असं त्याला चाकूने कट करून घेतलं आणि असे काप द्यायचे। आणि मी अशा छोट्या नवीन रेसिपीज ट्राय करत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते। आणि तुम्हाला या रेसिपीज आवडतात का हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि हे असं छान कापून घेतलं आणि थोडं प्रेस करून घेतलं, तुम्ही थोडंसं लाटूनही घेऊ शकता। आणि तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी 5-6 हे तेलामध्ये तळायला सोडून दिलं आणि आपण बिस्किटाचा जसा कलर असतो त्या कलरमध्ये हे छान तळून घ्यायचं आणि कमी गॅसवरच तळा। आणि नंतर जे पाकामध्ये टाकायचं आणि पाक हा 1 तारी बनवला आहे। आणि मग ते पहिली बॅच 4 ते 5 मिनटं ठेवायची आणि त्याच्यानंतर ती बॅच काढायची आणि नंतर दुसरी बॅच त्याच्यामध्ये घालून नंतर हे काढत राहायचं। आणि जर जास्त वेळ तुम्हाला जर मऊ आवडत असतील खाजा तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता आणि तुम्हाला जर खुसखुशीत आवडत असतील तर ते तुम्ही 4-5 मिनटामध्ये काढा। आणि असं सकाळी मी हे पॅक करून घेतलं आणि सकाळी 7 वाजताच हे द्यायलाही गेला माझा भाऊ। आणि असा सकाळचा व्ह्यू होता। मी तर खूप खुश होते की देवच्या बाप्पाने माझ्याकडून कधी नव्हे ते काहीतरी अपेक्षा केली आणि माझ्याकडून ती पूर्ण झाली। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगा। बाय।